आपल्याकडे केळीचं पान अवेलेबल नाही, पण केळीच्या पानाचं ताट आहे, तर त्यातच आपण सर्व करतोय. त्याच्यावर ओलं खोबरं टाकतोय. नमस्कार, आपलं स्वागत आहे प्रणालीज किचनमध्ये. तर आज आपण बनवतोय कोकणातील तांदळाची खीर. तर बघूया काय काय सामान लागतं. वेलची पूड आणि आपले गावठी तांदूळ नाही, ते घरातले तांदूळ घेतलेत मी, आणि ओलं खोबरं, अर्धी वाटी गूळ, तूप, हळद आणि मीठ. तर आपण खोबरं का घेतो, कारण काय तांदळाच्या खिरीमध्ये खोबरं वापरतात आमच्याकडे, आणि त्यामुळे टेस्ट खूप छान येते. चला, तर आता हे आपले तांदूळ आहेत, ते स्वच्छ धुवून घ्यायचे, का भांड्यामध्ये ओतायचे. काही काही लोक भरडून सुद्धा घेतात, पण भरडून घ्यायची गरज नाही, कारण का शिजल्यावर ते एकदम बारीक होऊन जातं. तर आज खीर आपण मातीच्या भांड्यात करणार आहोत. चला, आता याच्यामध्ये आपण तांदूळ टाकणार आहोत, जसं आपण नॉर्मल भात करतो तसंच, आणि याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत. तर याच्यावर आपण झाकण ठेवते, म्हणजे पटकन शिजेल. झाकण नाही ठेवलं तर वाफ बाहेर जाईल सगळं. आता आपल्याला याच्यामध्ये थोडीशी हळद ॲड करायची, जास्त नाही, तर पिवळं होऊन जाईल. मग आपल्या खिरीमध्ये आपल्याला थोडंसं जे शिजलं आहे आपला राईस, तर अजून शिजला पाहिजे, याचं अजून खिमट झालं पाहिजे, थोडं अजून शिजायचं बाकी. तर आता याच्यामध्ये आपण मीठ ॲड करतोय, कारण की ही आहे तांदळाची खीर, पण भात जेव्हा करतो मीठ ॲड करतोच, आणि या खिरीमध्ये मीठ टाकतो थोडंसं, म्हणजे चव लागावी. आता आपण याच्यामध्ये टाकतोय वेलची पावडर, मिक्स करून घ्यायचं. आता याच्यामध्ये गुळ ॲड करतो आपण. तर याच्यामध्ये आपण काळं गुळ वापरलंय, तब्येतीसाठी चांगलं असतं आपल्या. तर आणि याच्यामध्ये आपण टाकणार आहोत 1 चमचा तूप. तर आपली खीर रेडी झाली आहे. तर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत ओलं खोबरं, आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि ही खीर जराशी घट्टच असते, ही बघा अशी. तर इकडे आपल्याकडे केळीचं पान अवेलेबल नाही, पण केळीच्या पानाचं ताट आहे, तर त्यातच आपण सर्व करतोय. हे बघा, गार्निश करतोय आपण, त्याच्यावर ओलं खोबरं टाकतोय. तर कोकणी पद्धतीची ही आपली तांदळाची खीर तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. थँक्यू.